6:39चं लग्नाचं मुहूर्त ठरलेलं असतं. 7:30 पावणे 8ला नेमकीच त्या वऱ्हाडी मंडळीची थोडी उतरते आणि मग तो वाजून वाजून थकलेला मंडळी ती मांडवाकडे येते. मग नवरा नवरी हातात हात घालून ते पुन्हा मग ते कुठलं तरी गाणं म्हणत, त्या बारूदचे फवारे उडवत, धुपट काढत त्या स्टेजवर येतात आणि मग एक दिखाऊपणा म्हणून तिथं काहीतरी पूजन वगैरे सोपस्कार झाले की त्या ठिकाणी मग समाजातील काही मान्यवर यांचा सत्कार सुरू होतो. बरं, आता हे मान्यवर कोण असतात? ते सगळे ए टू झेड राजकारणातले असतात. म्हणजे एखादा MSc PhD झालेला माणूस जरी तिथं बसलेला असला आणि त्याने समाजामध्ये जर एखादा चांगला आदर्श निर्माण केला असेल किंवा एखादं चांगलं काम केलं असेल तर त्याला त्या ठिकाणी काही कवडीची किंमत नसते. तिथं मग एखादा ग्रामपंचायतचा सदस्य चौथी पास आणि पायट उठल्यापासून जरी तो तंग राहत असला तरीही तो मान्यवर म्हणून त्याचा सत्कारासाठी तिथं बोलवलं जातं. सोसायटीचा मेंबर जो त्याचं तिथं पदाचं नाव आणि ते घेऊन तिथं माजीचा पण आता नाव घ्यायची प्रथा सुरू झालेली आहे की माजी पंचायत समिती सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य. बरे, माजीचं कशाला? यांनी काय योगदान दिलं? लॉकडाऊन नेमकं संपलं, आता 2-4 वर्ष बी नाही झाले लॉकडाऊन संपायला. तर हे राजकारणी त्यावेळेस लॉकडाऊन मध्ये कुठे हरपले होते? तुमची मदत करायला कोण होतं? तुम्ही देवही मैदान सोडून पळून गेले होते आणि डॉक्टरही सुरुवातीच्या काळामध्ये पळून गेले होते. राजकारणी तर कुठे हरपले होते त्याचा पत्त्याच नव्हता.